चला तर मंडळी, भरपूर वेळा तुम्ही पनीरची रेसिपी खाल्ली आजचीला, पण आज ना अगदी युनिक पद्धतीने ना पनीरची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता ना आपण घरच्या घरीच पनीर तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धा लिटर दूध उकळून घेतले, त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचं. दूध फाटलं की कॉटनच्या कपड्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. थोडंसं पिळून घ्यायचं आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती जड वस्तू ठेवून पनीर सेट करायला ठेवायचं. 2 चमचे पांढरे तीळ भाजून घ्यायचं. 1 कांदा, लसूण आणि आलं या ठिकाणी भाजून घेतलं. बारीक वाटण करून घेतलेल्या तिळामध्ये हे मिश्रण घालायचं आणि जाडं भरडं असं वाटण तयार करून घ्यायचं. आता या ठिकाणी अर्ध्या तासानंतर पनीरही चांगलं सेट झालेलं आहे. सुरुवातीला हे पनीर आपल्याला धुवून घ्यायचं, जेणेकरून हे पनीर अगदी मऊसर होईल. त्याचे छोटे छोटे चौकोनी काप करायचे. आता खड्या मसाल्यामध्ये या ठिकाणी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि या ठिकाणी पनीर मसाला घेतलेला आहे. आता 1 चमचा तेलामध्ये हे पनीर आपल्याला मोठ्या आचेवरती गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचं आहे. त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घातले, लाल तिखट वगैरे घातलं आणि वाटण करून घेतलेला जो मसाला आहे तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून भाजून घ्यायचं. आता यामध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे. फ्रेश दही आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं फिरवून घ्यायचं. आता हे दही घातल्यानंतर या ठिकाणी ना गॅसची आच मंद आचेवर करायची आहे, नाहीतर काय मोठ्या आचेवरती आपलं हे दही फाटू शकतं. मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत हे दही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटल्यानंतर यामध्ये ना 1 वाटी गरम पाणी घालायचं आणि हे सर्व मसाले या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे. दही घातले त्यामुळं यामध्ये 1 चमचा साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं चांगली उकळी मारून घ्यायची आहे. आता फ्राय करून घेतलेलं या ठिकाणी पनीर घालून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं हे पनीरची भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. झाकण ठेवून ही पनीरची भाजी 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर बघा, ग्रेव्हीदार अशी ही पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. खायला 1 नंबर लागते. आता ही पनीरची भाजी आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. डिशमध्ये ही पनीरची भाजी काढून घेतल्यानंतर वरून तीळ भुरभुरायचं आणि ही पनीरची भाजी खायला सुरुवात करायची. खूप छान लागते ही पनीरची भाजी. ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.